प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते या मॅच मध्ये जय हनुमान रिस संघाला. 4 षटकांचा सामना, अंतिम सामना आपल्या समोर येतोय. फर्स्ट राऊंड मधील रितेश बोंबले आपण कुठे असाल? सुप्रसिद्ध गायक या आपण व्यासपीठावरती. तदनंतर ज्या मॅचला होईल जशी सुरुवात. पहिलाच बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, मोठा फटक्याचा मानस होता. डॉट बॉल. रितेश बोंबले आपण कुठे असाल तर अजिंक्य भाऊड आपली वाट बघतायत. मुख्य व्यासपीठावरती या आपण. रितेश बोंबले. त्यानंतर आदरणीय विपुलजी पार्टे यांचं देखील शुभ आगमन मी विनंती करतो. या व्यासपीठावरती आपण असं नसतं आपलं सहर्षमय स्वागत. विपुलजी पार्टे यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होतंय. फटाक्यांच्या आतिषबाजीनं विपुलजी पार्टे यांचं स्वागत या क्रीडा नगरीमध्ये होईल. भीमतेज क्रिकेट संघ वडविहीर आयोजित शिवसेना चषकामध्ये विपुलजी पार्टे यांचं शुभ आगमन होते. त्यांचं सहर्षमय स्वागत. यस पंच, सामना थोडा थांबवा. फटाक्यांच्या आतिषबाजीनं मान्यवर विपुलजी पार्टे यांचं आगमन होतंय. आणि अजिंक्य बोर्ड यांचे अतिशय जवळचे मित्र आर्यन विचार यांचं देखील शुभ आगमन. कावरती पॉवर प्लेचा षटक चालू आहे, परंतु पॉवर पॅक गोलंदाजी चालू आहे अद्याप तरी. 2 बॉल मध्ये आदित्यची. तिसरा बॉल. अप्रतिम बॉल आहे, अप्रतिम बॉल आहे. आणखी एक चांगला बॉल फेकलाय. पंच इंटरेस्टेड आहेत. निश्चित निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारचा इशारा नाही. आमच्या पंडित सरांचा निश्चित डॉट बॉलचे होते सांगतात. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 0. ऋषिकेशजी मोरे, आदित्यजी दरेकर आणि संदेशजी विचारे आम्ही यांना मी विनंती करतो या पण व्यासपीठावरती असं नसावा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हवे ते बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. 3 बॉलचा निर्धाव बॉलचा प्रेशर आणि ते सेटअप करत असताना बॅटरला अडकवले झाल्यात आणि इथे मात्र 4 बॉल 0 धावसंख्येवरती बाद शंकर पारंगे. आर्यन विचार यांचा मित्र परिवार देखील या ठिकाणी आलाय. खरं तर त्यांचं देखील सरचमय स्वागत. आदित्य दरेकर, त्यानंतर संदेश विचारे, ऋषिकेश मोरे. खरं तर पहिल्याच दिवसामध्ये अजिंक्य भाऊड यांच्या भोजनाची व्यवस्था केली. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. मॅच कडे आपण जाऊया. 4 बॉल मध्ये एकही धाव नाही. आदित्यचं हे कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 4 बॉल मध्ये काही धाव नाहीये. अप्रतिम बॉलिंग, मॅग्निफिशंट बॉलिंग मार्क वरती सज्ज होते आदित्य. बॉल नंबर 5 वॉड बॉल, अप्रतिम. आजच्या रात्रीतील पहिला मेडन षटकाचा मान आपल्या खांद्यावरती घेताना दिसेल का आदित्य बॉलिंग मार्क वरती? दुसरे मेडन षटकाचा मान, पहिलं मेडन षटक आपण पाहिलंय आजच्या रात्रीमध्ये. अंतिम बॉल खोलत टाकण्याचा प्रयत्न, रनआउटची दाट शक्यता. फिल्डिंग मिस फिल्डिंग झाली आहे मैदानाच्या आतमध्ये, कव्हर मध्ये.
एका धावसंख्येनं धाबेचा श्री गणेश अंतिम बॉल मध्ये आले. एक धाव, एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या ती एक. एका षटकामध्ये धावसंख्या एक. अजिंक्य भाऊड कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होत आहेत आमच्या समोर, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. कालच्या रात्रीमध्ये देखील एक प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये देखील आम्हाला एक चांगली साथ देत आहेत अजिंक्य भाऊड सर. सिनियर कॉमेंटेटर आहेत आमचे आदरणीय प्रसादजी विचारे, त्यानंतर आदरणीय सागरजी मोरे. मी या दोन मान्यवरांना विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आपण या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं आपलं सरसमय स्वागत. एका षटकामध्ये धावसंख्या अवघी एक. फलंदाज बाद झालाय एक. स्क्रीनवरती टाइम तुम्ही पाहताय 19 मिनिटाचा कालावधी रिमेनिंग आहे, परंतु त्यामध्ये 5 एक्स्ट्राच्या कालावधी आपण ऍड केलेले आहेत. 5 एक्स्ट्रा मिनिट आपण ऍड केले आहेत, त्यामुळे फक्त 14 मिनिटांचा अवधी आता बाकी आहे हे सत्र संपण्यासाठी. आर्यनजी विचारे, त्यानंतर ऋषिकेशजी मोरे आणि आदित्यजी दरेकर यांना मी विनंती करतो व्यासपीठावरती येऊन आपण असं नसतो आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. ओव्हर नंबर 2 मध्ये बंडे आलाय बॉलिंग मार्क वरती. बंड्याचा बॉल स्लॉट मध्ये फटका प्रतिमे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न असफल ठरतील. प्रेशर रिलीज स्ट्रोक हा येतोय षटकार. विनोद मोरे यांच्याकडून पारितोषिक आहे. आदित्यने जर कॅच पकडली तर 500 रुपयांचा कॅच प्राइज. अक्षय दरेकर यांचे छोटे बंधू अभिषेक दरेकर यांना विनंती करतोय व्यासपीठावरती येऊन आपण असं नसतं. त्यानंतर हा बॉल निर्धाव चेंडू येतोय. या अगोदर डीजे मास्टर कडून आपण जे गीत ऐकलं ते खऱ्या अर्थानं आमचे गायक रितेशजी बोंबले यांनी हे गायलंय. खरं तर षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज चैतन्य शेठ पारंगा यांच्या वतीनं. लोवर फुलटॉस बॉल. ताकद जनरेट करायची होती, परंतु क्षेत्ररक्षकाचे कमालीचे एफर्ट्स पकडले. कॅच विलोभनीय कॅच पकडले. फलंदाज होतोय बाद. दोन धावांची पॅनल्टी बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. 2 धावांची पॅनल्टी. धावा मायनस होतील. हा नियम अगोदरच आपण सातत्यानं उल्लेख करत आलेलो आहोत. बॅटिंग क्रॉसिंग ज्यावेळी फलंदाज बाद होईल त्यावेळी सर्कलच्या बाहेर फलंदाज येण्या अगोदर तुमचा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. याच कारणासो एक सामना पोंजे संघानं गमावला. 2 धावांची पॅन. सात या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत. प्रत्येक षटकारासाठी चैतन्यजी पारंगे यांच्या वतीनं 200 रुपयांचा कॅश प्राइज लावल्यानंतर मारल्यानंतर आपण जमा करा हीच मी विनंती करतोय. त्यानंतर आदित्यनं जर कॅच पकडली तर त्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज विनोदजी मोरे यांच्याकडून. मॅच कंटिन्यू करा पंच. हा नियम अगदी पहिल्या रात्रीपासून चालत आलाय मित्रांनो. तुम्ही ऐकलं नसेल ते त्यात आमची देखील चूक नाहीये, कारण ॲज अ कॉमेंटेटर अजिंक्य भाऊड असेल, त्यानंतर मी असेल, सातत्यानं उल्लेख आम्ही केलेला आहे. ही स्पर्धा आपण लाईव्ह घडवतोय. त्यानंतर आपण जर विचार केला तर आपली मॅच नेक्स्ट आहे, पण त्या अगोदरची आपण मॅच बघतोच.
त्यामुळे समालोचक भरपूर वेळा बोलून गेलाय, त्यामुळे आपण थोडं सहकार्य करा हीच विनंती आहे. कौतुक करेल मी बॅटिंग करणाऱ्या टीमचं देखील सहकार्य केल्याबद्दल. मॅच होते स्टार्ट. बॉल नंबर 4 घेऊन तयार बंड्या बॉलिंग मार्कवरती. अनुभवी गोलंदाज आहे. हवेत होता बॉल, दुसऱ्या अटेम्प्टला पकडले विकेट किपरनं. कॅच आणखी एकदा काल्या पावली. तू चल में आया ही परिस्थिती मैदानाच्या आत. लागलाय धक्का आणखी एक. टीम रिस संघाला 7 या धावसंख्येवरती. अंदाजाची 7 सुट्टे मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर इन आयुष मैदानाच्या आतमध्ये येतोय. अडकलाय रिस संघ. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर 7 धावा आहेत अवघ्या. 1.4 बॉलचा खेळ संपलाय. जबरदस्त बॉलिंग. टॉस जिंकल्यानंतर स्वर्गीय नंदू व प्रतीक 11 कराडे बुद्रुक संघानं फार चांगली सुरुवात केली आहे. बंड्या इज ऑन नाव हॅट्रिक. अनुभवी खेळाडू आहे. खरं तर आयकॉन म्हणून याच खेळाडूनं बऱ्याचशा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्याचा खेळ पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक वर्गानं गर्दी केली. अनुभव खरं तर कामी येतो अजिंक्य बौडसर, आणि तोच अनुभव मैदानाच्या आतमध्ये. 7 या धावसंख्येवरती 3 गडी बाद इज नाव हॅट्रिक. बंड्या अनुभवाचा फायदा घेत असताना 7 या धावसंख्येवरती विकेट. हॅट्रिकचा बॉल लॉंग स्टॉप मध्ये चाललाय. साइड स्क्रीनला आदलत चाललाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. प्रेशर रिलीज स्ट्रोक हा येतोय. 4 धावसंख्येसाठी चौकार. प्रत्येक षटकारासाठी विशाल मस्कर यांच्याकडून 200 रुपयांचं प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज 200 रुपयाचं. आयुषचा फटका ऑन साइडला अलॉंग द कार्पेट वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलला उचलतोय, फेकतोय. चांगली फिल्डिंग. धावा मिळतात त्या बॉलवरती फक्त आणि फक्त एक न धावसंख्या. 1 न पुढे जाते धावसंख्या 12 आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद झाले. दुसरं षटक देखील संपलंय. 2 षटकांमध्ये 6.00च्या इकॉनॉमीनं धावसंख्या आहे ती 12. पारितोषिकांचा वर्षाव दोन्हीकडे आहे. खरं तर बॅटिंग मार्कवरती आयुष जांभलेसाठी विशाल मस्कर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर फिल्डिंग मार्कवरती आपण पाहतोय आदित्यच्या कॅशसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. नक्कीच कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात येत आहे. सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण या ठिकाणी पाहतो ना विपुल शेठ पार्टे, तदनंतर आर्यनजी विचारे, त्यांच्या सोबतीला आमचे आदित्य दरेकर त्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचं सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत. ऋषिकेश मोरे त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगली स्पर्धा आहे आपण या ठिकाणी अनुभवतोय. 12 धावा धावपलकावरती 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात रिस या टीमनं, आणि आता चांगली बॅटिंग इथून पुढे करावी लागेल ते रिस टीमच्या फलंदाज गणेश आणि आयुष या दोन्ही फलंदाजांना. तिसऱ्या षटकाची सुरुवात. यश बॉलिंग मार्कवरती पुन्हा अलॉंग द कार्पेट ऑन साइडला. आयुषचा फटका. धाव मिळते ती 1. प्रत्येक षटकारासाठी आयुष जांभलेसाठी पारितोषिक 200 रुपयाचा कॅश प्राइज. विशालजी मस्कर ठोकणार का षटकार आयुष जांभले. पारितोषिकांचा वर्षावे. धाव संख्या हव्या आहेत. प्रेक्षकांना देखील माहिती आहे, पाठीराख्यांना देखील माहिती आहे, इथे एका मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता आहे. जिथे अडचणी ते संपूर्णपणे जय हनुमान रिस संघ, आणि असं असताना मोठा फटका नितांत हवा या मॅच मध्ये प्रेशर रिलीज स्ट्रोक होण्यासाठी. 13 या धावसंख्येवरती 3 गडी बाद आहेत. मागील मॅच हाय स्कोरिंग, त्यानंतर या मॅच मध्ये धावांसाठी संघर्ष. गणेश ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल पेस्ट करतो या मॅच मधील. गणेश साठी हा बॉल थोडा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न आहे, अवे फ्रॉम द बॉडी.
चांगला बॉल टाकलाय. फुटवर कदाचित ऑफस्टिकच्या बाहेर आला असावा, त्याच कारणास्तव पंच सांगतायत. प्रत्येक गोष्ट विचार विनिमय करून पंच देखील डिसिजन देत आहेत. ही स्पर्धा मोठी आहे. या स्पर्धेमध्ये खेळण्याचं धाडस प्रत्येक संघाने ठेवलंय. डॉट बॉल. तिसरा बॉल फुल टॉस. बॅटच्या टो एजला लागलाय. क्षेत्ररक्षक आलाय, पकडलंय मिड ऑन मध्ये कॅच. आणखी एक फलंदाज डिस्पॅच होतोय. 13 या धावसंख्येवरती लागलाय चौथा धक्का बॅट्समन गणेशच्या स्वरूपात. दयनीय अवस्था आहे धावफलकावरती. 13 या धावसंख्येवरती 4 गडी बाद आहेत. टोटल 15 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या फटक्यांच्या आतिषबाजीची आवश्यकता आहे संपूर्णपणे या मॅच मध्ये. एक बॅलन्स टार्गेट सेट करण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान रिस संघाला. बॉल नंबर 4 लोअर फुल टॉस हलक्या हाताने कन्वर्ट केलाय. फ्लिक केलाय बॉल फक्त लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षकाला हलकीशी मिस्टेक आणि त्याचाच फायदा घेतलाय दोन फलंदाजांनी. एक चांगली रनिंग. धावसंख्या ती 15. प्रत्येक षटकारासाठी आता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे विशाल मस्कर यांच्याकडून. विनोद मोरे यांच्याकडून 5000 रुपयांचा कॅश प्राइज जर बोल्ड उडवला गोलंदाजानं. एकच धाव मिळते या बॉलवरती देखील. धावसंख्या ती 16. आता अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या ती 16 या आकड्यावर. शेवटचा बॉल या षटकातील. स्कूल एंड कडून गोलंदाजी मार्क वरती यशस्वी स्पेल फेकतोय खरं तर अद्याप. याचा बॉल वेगवान. आयुष जांभलेचा मोठा फटक्याचा प्रयत्न तिथे देखील अपयश पदरी आले. आता 3 षटकांमध्ये धावसंख्या ती अवघ्या 16 आकड्यावरती. अंतिम षटक बाकी आहे. किमान 10 ते 15 धावांचा षटक. एक बॅलन्स टार्गेट सेट पुन्हा या मॅच मध्ये बनवू शकतो जय हनुमान रिस संघ. परंतु आता अंतिम षटकात काय घडेल काय बिघडेल तोपर्यंत या ऐकूयात डीजेच्या सुंदर ध्वनी लहरी. चैतन्य शेठ पारंगे यांच्याकडून प्रत्येक षटकारात 200 रुपयांचा कॅश प्राइज. विशाल मस्कर यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज. पारितोषिक येत आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, परंतु पाहिजे तितका खेळ चांगला होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल न 17 धावा धाव फलकावर. तीन षटकांमध्ये धावसंख्या ती 17. किमान या षटकात जास्तीत जास्त 20 धावा आल्या तर एक बॅलन्स टार्गेट सेट होऊ शकतं. अद्याप तरी लो स्कोरिंग कडे आपण या मॅच कडे पाहतोय. धावसंख्या ती 17. विवेक आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये स्लॉग आणि अंतिम डेथचं षटक घेऊन बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये. पुन्हा मिस्टेक केली आहे फिल्डरनं. तोच क्षेत्ररक्षक. त्याच चुका. एका चुकीमुळे काहीतरी शिकायचं असतं परंतु पुन्हा एकदा चुकी करतोय. धावसंख्या 19. धावसंख्या 19 पर्यंत पोहोचले. अंतिम षटकाची खऱ्या अर्थाने आपण लढाई पाहतोय. चेतन शेठ पारंगे यांच्याकडून 300 रुपये प्रत्येक षटकासाठी. आता पारितोषिकामध्ये वार. आणि विशाल मस्कर यांच्याकडून देखील प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. नामी संधी आहे फलंदाजांना परंतु तो पाहिजे तितका चांगला खेळ होत नाही अद्याप तरी. मोठा फटका येतच नाहीये. शोधात येत फलंदाज. धावसंख्या ती 20. आता अजून वाढ होते धाव खरं तर पारितोषिकामध्ये. 400 रुपयांचा कॅश प्राइज प्रत्येक षटकारामागे. चैतन्य पारंगे यांच्याकडून. विशाल मस्कर यांच्याकडून देखील
3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अक्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न आयुषने निराश केला. आयुषसाठी पारितोषिक आले परंतु आयुष निराश करतोय. 3.3 बॉलचा खेळ संपलाय. पारितोषिक येते बॅटिंग मार्क वरती परंतु जो पाहिजे तितका चांगला खेळ होत नाहीये. विवेक बॉलिंग मार्क वरती 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. आयुषचा फटका या बॉल वरती देखील मिळते फक्त आणि फक्त एक. चेंडू आणि फलीचा योग्य तो समतोल जुळलाच नाही या मॅच मध्ये आणि त्याच कारणास्तव अडकलाय जय हनुमान रिस संघ या मॅच मध्ये. 21 धावा आहेत. 2 बॉल मध्ये 2 षटकार आले तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज चैतन्य शेठ पारंगे यांच्याकडून. विशाल मस्कर यांच्याकडून देखील 1000 रुपयांचा कॅश प्राइज आणि इथे देखील फटका बसलाय. व्यवस्थित बॅट वरती येऊ शकलेला नाहीये तर त्या सर्कलला क्लिअर करतोय. बॉल स्क्वेअर लेग मध्ये उचललाय. बॉल फेकलाय तोपर्यंत रनआउटच्या स्वरूपात. बॅटर इज आउट. एकच धाव मिळते. धाव संख्या येते 22 च्या आकड्यावरती. आता अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक. तुझा षटकार आला. विशाल मस्कर आणि चैतन्य शेठ पारंगे या दोघांकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे षटकारासाठी. अंतिम बॉल लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या येते अवघी 22 या आकड्यावरती. लो स्कोरिंग मॅच. अक्रॉस द बॅट न फटका प्रतिमे. एक टप्प्याचा अंत गाठत बॉल छूम अंतर सीमा पार येतोय. हा अंतिम क्षणी चौकार आणि आता येणारे 24 बॉल 27 धावसंख्येचा टार्गेट सेट केलंय जय हनुमान रिस संघानं. चा टार्गेट होतं. त्यानंतर 2 धावा आपण मायनस करूयात. 25चा टार्गेट. धावसंख्या होती 26. 2 धावा आपण करूयात मायनस. धावसंख्या येते 24. आता येणारे 24 बॉल 25 धावसंख्येची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय नंदू व प्रतीक 11 कराडे बुद्रुक संघाला सामना जिंकण्यासाठी. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु आपल्या गोलंदाजीवरती विश्वास ठेवत हा सामना डिफेंड करण्याचं सामर्थ्य ठेवेल का फिल्डिंग करणारा जय हनुमान रिस संघ देखील. चोवीस बॉल मध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. चावणे संघानं पहिला सामना जिंकलाय. त्यानंतर विनर वर्सेस विनर चावणे संघ वाट बघतो या दोन संघांपैकी एका संघाची. इथे जो संघ जिंकेल तो थेट चावणे संघाच्या विरोधात खेळेल आणि तिथे जो संघ जिंकेल तो थेट कसलखंड संघासोबत अंतिम सामना आजच्या रात्रीतील खेळेल. केवळ 2 सामने अजूनही बाकी आहेत त्यामुळे आपण लवकरात लवकर सुरुवात करा. 24 बॉल 25 चं लक्ष स्क्रीनवरती पाहताय. केटीसी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे अगदी कमी कालावधीमध्ये जलद गतीनं प्रसारित होणारी वाहिनी केटीसी लाईव्ह इव्हेंट. अजिंक्य पवार शून्यातून केलेलं काम त्यानंतर आता मिळालेलं खऱ्या अर्थानं संधी. करत आज देखील आपण पाहतोय डे टुर्नामेंट मध्ये
तीन तीन ठिकाणी केटीसी लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय. त्यानंतर नाईट टुर्नामेंटमध्ये 2 ठिकाणी केटीसी वाहिनी आपण पाहतोय. खरं तर हे मिळालेलं यश आहे. छोट्या प्रयत्नातून मोठे यश मिळवले अजिंक्य पवार आणि संपूर्ण टीम, त्यामध्ये निशांत बागडे असेल, त्यानंतर जितेश असेल, आर्यन असेल, ऋषी असेल, सर्वांनी साथ दिली खरं तर. आणि त्यातून एक मोठी वाहिनी आता आपल्या समोर आहे, जगभरामध्ये प्रसारित होणारी वाहिनी केटीसी लाईव्ह इव्हेंट. त्यांचं देखील कौतुक करावं तितकंच कमी आहे. कराडे बुद्रुक ने 25 रन्स इन 24 बॉल्स. काय बॉलिंग झाली जबरदस्त. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय साकारला आणि त्यानंतर त्या बॉलिंग वरती विश्वास ठेवत 24 पर्यंत रोखलं प्रतिस्पर्धी संघाला. आर्यन विचारे इथून खऱ्या अर्थानं रजा घेत असताना या स्पर्धेची अक्षय दरेकर देखील प्रस्थान करतायत इथून, ज्यांनी आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स आणि त्यानंतर ऑफिशियल्स भोजनाची व्यवस्था केली. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत दोनही. मॅचला करूया सुरुवात आपण लगेच. पंच बॉलिंग मार्क वरती धन्यवाद शिवम. आपण या ठिकाणी पाहतोय नागोरी चहा यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कराडे टीमला करायचे पाठलाग. एकूणच 24 बॉलमध्ये ते 25 या धावसंख्येचं. नागोरी चहा म्हटलं तर 128 पेक्षा जास्त पदार्थ त्यांच्या आपण चहामध्ये पाहतो. आर्यन विचारे इथून प्रस्थान होत आहेत, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. 24 चेंडूमध्ये 25 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचं आहे ते कराडे बुद्रुक या टीमला. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. शिवसेना चषक 2025चं हे दिमागदार देखणं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन. आदित्य दरेकर आणि तदनंतर ऋषिकेश मोरे आमचे मित्र इथून प्रस्थान होत आहेत, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं पहिली धाव या ठिकाणी धावफलकावरती लागली जाईल. गणेश पारांगे हा गोलंदाज या वेळेस आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. हा मनीष कोकंबे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. यावेळेस एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 2 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू वाईट टाकला गोलंदाज मनीष आणि 2 धावा आहेत त्या धावफलकावरती. कारण जे बुद्रुक आणि त्यांच्या विरोधात रीस या 2 संघांदरम्यान आपण ही मॅच या ठिकाणी पाहत आहोत. 2 धावा धावफलकावरती. ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज रोहित. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 2 या धावसंख्येवरती. अलीकडच्या 2 रात्रीमध्ये आपण पाहिलं अविनाश पारंगे रेसगावचे सुपुत्र, त्यांनी पंचांची भूमिका या मैदानावरती पार पाडली. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 3 या धावसंख्येवरती. 3 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 24 मध्ये 25 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कराड टीमने हे ओळखलंय की सिंगल डबलच्या साहाय्याने या धावसंख्येचा पाठलाग होणं अगदी सोपं गोष्टी आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती. 1 रन शॉट आहे.
म्हणजे एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 4 या धावसंख्येवरती. हा फटका ऑन साइड मध्ये एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 5 या धावसंख्येवरती. हा 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. चैतन्य पारंगे तुमचं पहिले कॅश प्राइज या ठिकाणी जमा करा. त्यानंतर आम्ही इथून तुमचं काय असेल ना ते आम्ही अनाउन्समेंट करू. प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. चैतन्य शेठ पारंगे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांनी या ठिकाणी जमा केलंय. आम्ही अगोदर देखील सांगितलं की वर्णाई वर्णे टीमचा एक पाठीराखा होता. त्याने 5000 रुपये लावले होते आणि त्यांच्याकडून आम्ही तुषार देशमुख होते आणि त्यांना दुसऱ्या दिवशी आम्ही फोन केला होता. त्यांनी सांगितलं खरोखर आम्ही 5000 लावले होते का. त्यांची झोप आम्ही दुसऱ्या दिवशी उडवली. हां, आमचं जे काय असतं ना ते रोखठोक असतं. रोहित या ठिकाणी आपण पाहतोय चांगली कामगिरी करत असताना प्रत्येक आपल्या वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळतोय. 8 धाव आहेत त्या धावफलकावरती. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि विजयासाठी गरज आहे ती 17 या धावसंख्येची. 18 चेंडू आणि 17 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. आयुष जांभले बॉलिंग ट्रॅकवरती येईल. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लावलंय चैतन्य शेठ पारंगे यांच्या माध्यमातून. जर नाही विकेट हॅट्रिक झाली तर ते सांगतायत की त्यातले 500 रुपये आपण कॉम्बॅक्सला ठेवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आयुष जांभले यावेळेस तयार आहे. स्विचचा फटका नाकाम ठरला. पहिला चेंडू या ठिकाणी आयुष चांगली गोलंदाजी करतोय. जरी 17 मध्ये करायच्या असतील ना 17 धावा 18 मध्ये 17 धावा करायच्या होत्या परंतु आयुष यावेळी सांगतोय की चांगली गोलंदाजी जर इथून पुढे झाली रिस टीमच्या माध्यमातून तर या धावसंख्येचा बचाव आम्ही या मैदानावरती करू शकतो. हा दमदार स्ट्रोक अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा फटका 6 धावांसाठी बिग हिट रोहितच्या बॅटमधून येतोय हा षटकार. यश मोरेला आम्ही सातत्यपूर्वक ओपनिंगला पाहत आलोय परंतु थोडासा त्याचा डाऊन फ्लो चालू आहे. त्या कारणास्तव आपण पाहतोय की रोहितला या ठिकाणी सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 14 या धावसंख्येवरती. चौदा धावा धावफलकावरती. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 15 आणि 11 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज. पंचांचा या ठिकाणी कोणता इशारा येत नाही. स्विचचा फटका खेचायचा होता परंतु डॉट बॉल या ठिकाणी सर्व काही सुरळीत चालू आहे. रोहितच्या बॅटमध्ये सरळ बॅटनं धावा येत आहेत आणि मध्येच हा वेडेपणा आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट बॉल येईल धावफलक स्थिरावेल तर एकूणच 14 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला फटका बॅक टू द बॉलर स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला आणि एक धाव या चेंडूवरती मिळेल. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते एकूणच 13 आणि विजयासाठी गरज आहे ती 10 या धावसंख्येची. 13 चेंडू आणि आता विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे.
विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय चैतन्य शेठ पारंगे यांच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिक होईल की नाही हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु तुमचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा आहे. 16 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झालं. शेवटचे आता येणारे 12 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. कसलगंज टीमचा फलंदाज होताना कुणाल नाईक यांना आयोजकांचा वेळ वाचवला. बॅक टू बॅक आपण पाहतोय ना, चौकार षटकार त्यांनी मारले आणि आघाडीच्या 3 बॉलवरती त्याने मॅच विजयी केली होती. 16 धावसंख्येची गरज होती आणि त्या 16 धावा अगदी आघाडीच्या 3 बॉलवरती कुणाल नाईकनं त्या ठिकाणी जमवल्या होत्या. चैतन्य पारंगे सांगतायत की अजूनही आम्ही 500 रुपयाचा कॅश प्राइज वाढवतोय, म्हणजे तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज. अच्छा, बॉलिंग ट्रॅकवरती येतोय शंकर पारंगे, एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती, एक लेजंड प्लेयर. पटका चांगला एक धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने 10 फलक जाऊन पोहोचल तर एकूणच 17 या धावसंख्येवरती. चैतन्य पारंगे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. जोपर्यंत तुमचे 500 येत नाही ना तोपर्यंत आम्ही अनाउन्समेंट करू शकत नाही. शेवटचे 10 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. शंकर पारंगे यांच्यासाठी पारितोषिक आलंय. बॅक टू बॅक 3 विकेट जर प्राप्त केल्या तर चैतन्य शेठ पारंगे यांच्या माध्यमातून तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. चैतन्य शेठ पारंगे देखील आम्हाला विसरणार नाही. 10 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. पटका यावेळी फसलाय. शेवटच्या आता 9 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. डॉट बॉलला पारितोषिक लावले पाहिजेत. चैतन्य शेठ पारंगे यांनी ना डॉट बॉलला पारितोषिक लावले पाहिजेत. 9 चेंडू आणि आता 8 धावसंख्येची गरज. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी आणि पंचांचा इशारा. सेफ आहे फलंदाज. एक धाव मिळेल. शेवटचे 8 बॉल आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे. कृष्णा शेठ भवरे यांनाच फक्त थंडी वाजत नाही, इथं प्रत्येकाला थंडी वाजते. 8 बॉल आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे. अलोंदी कार्पेटचा हा फटका. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज प्रतीक शिर्के या चेंडूवरती होईल बाद. 7 चेंडू आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. 1 रन शॉट आहे, म्हणजे एकही धाव नसेल. 7 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज. 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. रिच टीमचे पाठरेकर त्या ठिकाणी उस्ताय करतायत, परंतु जर धावा जास्त असतात तर मॅच मध्ये मजा आली असती. भाऊ ठोंबरे या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. भाऊ ठोंबरे
कुठेही नाईट स्पर्धा असू द्या, त्या त्यावेळी ते आवर्जून त्यांची उपस्थिती दाखवत असतात. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. शेवटचे 7 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. यश मोरे आमचा आवडता खेळाडू आहे. यश मोरे तो मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल झालाय. झेल ड्रॉप, एक धाव कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे 6 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. कडाव टीमचा नीतू माली जाई टीमच्या अगेन्स्ट स्वर्गीय जगन्नाथ स्मृती ट्रॉफी, बदलापूरची मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी आपण पाहत होतो. आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं 6 बॉलमध्ये 1 धावसंख्येचं संरक्षण नीतू मालीनं केलं होतं. RPL मध्ये एका चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये एका धावसंख्येचं संरक्षण केलं होतं. परंतु या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 6 धावसंख्येचं संरक्षण केलं जाईल का, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 19 धावपलकावरती शेवटचे निर्णायकारक 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. अजय पाटील बेलोल टीमचा गोलंदाज, एक ग्रेट ऑलराऊंडर, त्यानं 6 चेंडूमध्ये एका धावसंख्येचं संरक्षण केलं होतं. RPL रायगड प्रीमियर लीग या मोठ्या लीग स्टेजच्या मैदानावरती आता शेवटचे 6 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय गोलंदाज संदीप पारंगे हा गोलंदाज. 6 मध्ये या गोलंदाजाला 6 धावा वाचवायच्या आहेत आणि इथून पुढे जर चांगली गोलंदाजी झाली तर ह्या 6 धावसंख्येचं देखील संरक्षण तो मैदानाच्या आतमध्ये करेल. ऑन स्ट्राईकवरती फलंदाज यश मोरे सातत्यपूर्वक सलामीला येत असताना आपण या फलंदाजाला पाहिलंय. हा दमदार स्ट्रोक आणि विजयी फटका. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की आमचा आवडता खेळाडू आहे यश मोरे आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक.